जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहीण योजनेला 1 वर्ष होत आहे, परंतु या लाडक्या बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पैसे अजून आलेले नाही। तर महाराष्ट्रातल्या अनेक लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की दादा आमच्या जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला येणार आहे, नेमकी कोणाची पडताळणी होणार आहे का पडताळणी थांबणार आहे, मग जुलै महिन्याचे पैसे येणार तर कोणत्या तारखेला येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायला मात्र विसरू नका। तर बघूया आपण की नेमके लाडक्या बहिणीचे पैसे जे जुलै महिन्याचे आहेत ते कोणत्या तारखेला येणार आहेत, तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा, तर लाडक्या बहीण योजनेला अखेर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। म्हणजे 12 जे हप्ते आहेत, जे 12 एकूण या ठिकाणीचे प्रत्येक महिन्याला जे सरकार 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून टाकते, त्याचे 12 हप्ते, त्यातला जुलैचा हप्त्याबद्दल आता आपण या ठिकाणी बोलणार आहोत। बघा, मग जुलैचा हप्ता कधी लाडक्या बहिणीला मिळणार आहे, तर इथं सरकारने या ठिकाणी सांगितलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बघा की लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान मिळणार आहे। मग जुलै अखेर म्हणजे किती हो, आजची आहे बघा 24 तारीख। आता 24 तारीख म्हटल्याच्या नंतर अजून एक 4 ते 5 दिवस या ठिकाणी जुलै महिना संपण्यासाठी एक राहिलेले आहे। मग आता या 5-6 दिवसामध्ये पैसे येणार का? ओके, तर सरकारने सांगितलेलं आहे की जुलै अखेर अनुदान लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे बघा, जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची दाट शक्यता आहे, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। ही बातमी या ठिकाणी सोशल मीडियाचे जे न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरून आपण घेतलेली आहे आणि ती बातमी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या ठिकाणी मिळवलेली आहे। आता महत्त्वाचा मुद्दा, किंवा जर समजा नाहीच मिळालं तर मग त्यांनी सांगितलेले की 5 ऑगस्ट पर्यंत प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। म्हणजे 5 तारखेपर्यंत, जुलैच्या अखेर येणार आहेत, 5 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे। आणि हे 5 तारखेपर्यंत म्हणजे सरळ सरळ त्यांनी काय सांगितलेलं बघा, जुलै अखेर अनुदान येऊन तुमच्या खात्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आता सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही पडताळणी करू, असं करू, वगैरे 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 बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सरकारनं सांगितलेल्या आहेत। पण लक्षात ठेवा की जुलै महिन्यापर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आणि आता बघा, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे जिल्हा परिषद वगैरे वगैरे ज्या काही निवडणुका असतात, ह्या झेडपीच्या निवडणुका लागणार आहेत। मग सरकार नेमक्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये जी पडताळणी सरकारनं सुरू केलेली आहे की बाबा आम्ही पडताळणी करणार आहे आणि बघा लाडक्या बहीण योजनेच्या पडताळणीवर संकेतस्थळावर बंद हे लागणार आहे, इथून पुढे तुमच्या खात्यावर असे पैसे येणार नाहीत का, मग कोणत्या बहिणीला येणार नाही, याच्याबद्दल थोडंसं एक संभ्रमावस्था अशी आहे की नेमकं सरकारनं सांगितलेल्या अटी ज्यांनी पूर्ण केलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत, ज्यांच्या नाही येणार। मग आता सरकार नेमकी निवडणूक तोंडावर आलेली आहे का नाही, आणि सरकारला निवडणूक तोंडावर आली की सरकारला आता ते काही परवडण्यासारखं नाहीये की आता लाडक्या बहिणीचा लाभ बंद करावा, कारण निवडून येण्यासाठीच तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा एवढा मोठा या ठिकाणी खटाटोप केला होता। पण परत लाडक्या बहिणीच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे त्यांनी टाकायला पाहिजे आणि नवीन लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, ज्यांचं वय आता या ठिकाणी पात्रता झालेल्या आहेत। ओके, सरकारनं फक्त एकदाच या ठिकाणी फॉर्म सुरू केले, नंतर परत काही सुरू केलं नाही। म्हणजे नवीन ज्या लाडक्या बहिणी आता येतात त्यांना कधी पात्र करणार आहेत, माझा सवाल आहे। म्हणून आता ही निकषाची पडताळणी सध्या होणार का नाही होणार, पडताळणी चालू आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं, पण निवडणुका तोंडावर ठेवून परत आता अशा बातम्या कानावर यायला लागल्या की आता निवडणूक आहेत, आता हे सरकार काही पडताळणी करणार नाही, पडताळणीला स्थगिती देणार आहे, मग जून आणि जुलैचा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहे, असं सरकारच्या म्हणजे ऐकण्यात या ठिकाणी बघा आपल्याला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकूयला येत असेल। म्हणून सरकारनं जर ही स्थगिती थांबवली तर लगेच ज्या बहिणींना जूनचे पैसे आले असतील त्यांना सुद्धा जूनचे पैसे येणार आहेत आणि जुलैचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यावरती येणार आहेत। म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी लाईक करायचा आहे याला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, सरकारनं पडताळणी जरी सांगितली असेल तरी ती बघू आता जेव्हा होईल तेव्हा होईल, पण जर नाही झाले तर जूनचेही पैसे तुमच्या खात्यावर येणार आहेत, जुलैचेही खात्यावर तुमच्या पैसे येणार आहेत आणि जुलैचे पैसे या 5-6 दिवसामध्ये येऊन 5 ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यावरती ते सगळ्या लाडक्या बहिणीचे पैसे पडतील। बघा, गरजू या ठिकाणी आमच्या कुटुंब महिला बहिणींपर्यंत ही लिंक शेअर करा, जास्तीत जास्त माझ्या लाडक्या बहिणींना सांगा, कारण ज्यांना ही माहिती कळत नाही किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशा लाडक्या बहिणीपर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, बाय, काळजी घ्या।